धुळ्यातील रस्त्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, माजी आमदार अनिल गोटे। धुळे महानगरपालिकेच्या भ्रष्ट कार्यपद्धती, अनियमितता, अफरातफर, गैरव्यवहार, भ्रष्टाचार याबाबत केलेल्या विविध स्तरांवरील असंख्य तक्रारींवर उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करून चौकशी करावी, तसेच धुळे शहरातील निकृष्ट दर्जाचे रस्ते प्रकरणात कोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, तसेच जळगाव महानगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्याप्रमाणेच कारवाई करण्यासाठी संभाजीनगर येथील न्यायालयात शिवसेना नेते, धुळ्याचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे व माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी संयुक्त याचिका दाखल केली आहे। सर्वस्तरीय सर्व विभागीय भ्रष्टाचार कसा चालतो याची पुराव्यासह सही शिक्क्याच्या नकलांसह तक्रार दाखल केली, न्यायालयाची दाखल करून घेतली आणि महापालिकेला नोटिसा काढल्या। हा साधारणतः 500 ते 550 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि दशा योजना वगैरे झालं तर साधारणतः 750 कोटी रुपयापर्यंत रस्ते जे केलेले आहेत निकृष्ट केलेले आहेत। माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशात पाणी पुरवठा, रस्ते आणि शहरी कामाची आमचं दादा नीरज दादा एकच वादा ज्या पाणी पुरवठा योजनेचा अहवाल बघून आपली याचिका दाखल झाली त्याचा ठेकेदार आहे घुले आणि सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही निदर्शनास आणून दिला तो अक्कलपाडा ते धुळे पाईपलाईनचा, त्याचाही ठेकेदार आहे घुले। ज्याच्यावर मुळात आक्षेप होता त्याच्याकडूनच हे काम करून घेण्यात आलं, हा उल्लेख आपल्या याचिकेत केलेला आहे का आपण? स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार। मग तो कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 10,000 लोकांचा, पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी।